महाराष्ट्राची ओळख, कोकणचा मान आणि देशाची शान असलेला हापूस आंबा सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा वाद केवळ फळाच्या गुणवत्तेचा नाही, तर प्रादेशिक अस्मिता, बाजारपेठेतील मक्तेदारी आणि भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग यांसारख्या गंभीर मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे. सध्या सोशल मीडियावर एक चर्चा जोर धरत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातून मोठे उद्योग पळून नेल्यानंतर आता गुजरातने थेट आपल्या कोकणातील हापूस आंब्यावरच दावा सांगितला आहे. या आरोपाला बळ देणारी बातमी अशी आहे की गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठांनी संयुक्तपणे वलसाड हापूस या नावाने आंब्यासाठी भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, आंबा उत्पादक आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी आपल्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे लागेल. GI मानांकन म्हणजे एखाद्या उत्पादनाला त्याच्या विशिष्ट भौगोलिक उत्पत्तीमुळे मिळणारी गुणवत्ता आणि प्रतिष्ठा दर्शवणारे कायदेशीर कवच. उदाहरणाने सांगायचे झाल्यास दार्जिलिंग चहा, कोल्हापुरी चप्पल किंवा अगदी नागपूरची संत्री यांसारख्या उत्पादनांना त्यांच्या मूळ स्थानामुळे एक खास ओळख मिळते. हापूस आंब्याच्या बाबतीत रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या दोन प्रकारांना आधीच महाराष्ट्रातर्फे GI मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे या आंब्याची गुणवत्ता आणि मूळ निश्चित होते आणि बाजारात त्याची किंमत व मागणी कायम राहते. आता गुजरातने वलसाड हापूससाठी अर्ज केल्यामुळे महाराष्ट्राच्या हापूसच्या नावाला थेट आव्हान उभे राहिले आहे. वलसाड भागात पिकणारा आंबा हा महाराष्ट्रातील हापूस आंब्याच्या जातीशी मिळता जुळता असला तरी त्याला हापूस हे नाव देऊन GI मानांकन मिळाल्यास देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो. हापूस हे नाव गेली अनेक दशके कोकणच्या मातीशी जोडले गेले आहे आणि या शब्दावर गुजरातचा दावा सिद्ध झाल्यास महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. राजकीय स्तरावर या वादाकडे गंभीरपणे पाहिले जात आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेल्यानंतर आता गुजरातने थेट आपल्या कोकणातील हापूस आंब्यावरच दावा सांगितला आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नेत्यांकडून येत आहेत. ही केवळ व्यावसायिक स्पर्धा नसून मराठी अस्मिता आणि प्रादेशिक स्वाभिमानाची लढाई बनली आहे. महाराष्ट्राच्या आंबा उत्पादक संघटना आणि राज्य सरकारला आता तातडीने या विषयावर कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. गुजरातच्या अर्जाला योग्य कागदपत्रे आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर आव्हान देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून हापूस या शब्दावरील कोकणचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा कायदेशीर हक्क सुरक्षित राहील. GI मानांकनाचे नियम स्पष्ट आहेत. उत्पादनाचे नाव, गुणवत्ता आणि प्रतिष्ठा मूळ ठिकाणाशी जोडलेली असावी लागते. त्यामुळे वलसाड हापूसला मान्यता देण्यापूर्वी GI प्रशासनाला या सर्व बाबींचा कसून विचार करावा लागेल. मात्र महाराष्ट्रातील जनतेने आणि सरकारने या संपूर्ण प्रक्रियेत जागरूक राहणे आणि आपल्या उत्पादनाचे संरक्षण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. हापूस आंबा हा केवळ फळ नाही, तर तो कोकणच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या श्रमाचा एक अनमोल ठेवा आहे आणि त्याचे जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.